कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी 12,65,00,000 रुपयांचा निधी मंजूर. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाला यश. त्यासाठी मानले पंतप्रधान मोदी, मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 100 ई-बसेसचा प्रकल्प मंजूर झालाय. त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी 18 कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी केएमटीला 100 ई-बसेस मिळाव्यात यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या केएमटीला केंद्र सरकारकडून 100 ई-बसेस आणि त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी निधी मंजूर झालाय. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी 12,65,00,000 रुपयांचा निधी नव्यानं मंजूर करण्यात आलाय. त्याचं पत्र दिनांक 21 जून 2024 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झालं. कोल्हापूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि केएमटीला ऊर्जित अवस्था मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला व्यापक यश आलंय. त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार महाडिक यांनी जाहीर आभार मानलेत.